हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण पर्यावरण अभ्यासात 5व्या युनिटचा विचार करत आहोत. यामध्ये आपण पर्यावरण म्हणजे काय, हवा प्रदूषण आणि जल प्रदूषण याचा विचार मागच्या तासाला केला. या तासाला आपण सॉइल पोल्युशन किंवा भू प्रदूषण किंवा भूमी प्रदूषण याचा विचार या ठिकाणी आपण करणार आहोत. जसं हवा प्रदूषण, जल प्रदूषण महत्वाचं आहे, तितकंच महत्वाचं भूमी प्रदूषण मानलं जातं. मानवाच्या दृष्टीने भूप्रदूषण किंवा भूमी प्रदूषण याचा विचार होणं तितकंच गरजेचं आहे. जमिनीवर होणारे विविध दूषितकांचे आक्रमण म्हणजे भूप्रदूषण असं आपण त्याला म्हणतो. भूप्रदूषणालाच मृदा प्रदूषण किंवा जमिनीचे प्रदूषण किंवा मातीचे प्रदूषण असं म्हटलं जातं. जमिनीवर जेव्हा कचरा साचत जाऊन त्या जमिनीचं प्रदूषण होऊन त्या जमिनीच्या गुणवत्तेमध्ये जर फरक पडला, कालांतराने ती जमीन नापीक होते. तसेच कचऱ्यामुळे सभोवतालच्या परिसरामध्ये रोगराई पसरते, त्याचबरोबर दुर्गंधी पसरते. दलदल किंवा घाण यामुळे विविध परिसरात विविध प्रकारचे रोग पसरतात. डासांचं प्रमाण वाढतं, उंदीर किंवा घुशी यांच्या संख्येमध्ये वाढ होते, रोगराई पसरते व त्याचा मानवी आरोग्यावर घातक परिणाम होतो. रासायनिक खतं, जंतुनाशक, तणनाशक, कीटकनाशक हे फवारत असताना ते जमिनीवर पडून मातीत मिसळतात. त्यामुळे मातीची उत्पादन क्षमता कमी होते आणि भूप्रदूषण घडून येत असतं. तर अशा प्रकारे जेव्हा जमिनीचं प्रदूषण घडतं त्याला आपण भूप्रदूषण किंवा भूमी प्रदूषण असं म्हणतो. सुरुवातीला आपण त्याची व्याख्या बघूया. भूमीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्मामध्ये कोणत्याही तऱ्हेचे जे अनावश्यक परिवर्तन होते किंवा केले जाते आणि ज्या परिवर्तनाचा सजीवावर परिणाम घडून येतो त्या भूमीचे त्यामुळे नैसर्गिक गुणधर्म आणि उपयोग नष्ट होतात, याला भूप्रदूषण असे म्हणतात. आता भूप्रदूषणामुळे नेमकं जमिनीमध्ये कोणत्या प्रकारच्या क्रिया घडते, तर हळूहळू जमिनीची उत्पादन क्षमता कमी होत जाते. जेव्हा जमिनीमध्ये केमिकल्स मिसळतात किंवा वेगवेगळ्या प्रकारची औषधं मिसळतात, त्यामुळे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. जमीन नापीक बनत चालते. काही ठिकाणी जमीन क्षारयुक्त बनत चालते आणि म्हणून भूप्रदूषणाचा विचार होणं गरजेचं आहे. तर सुरुवातीला आपण भूप्रदूषणाची कारणं कोणकोणती आहेत ते आपण बघूया. पहिलं कारण आहे जमिनीवर होणारं दूषितकांचं आक्रमण. अनेक दूषितकं आहेत की जी जमिनीवर सतत आक्रमण करतात. उदाहरणार्थ कचरा प्रदूषण. आता ज्या ठिकाणी कचऱ्याचं आक्रमण झालेलं आहे त्या ठिकाणची जमीन ही इतर कारणांसाठी वापरण्यालायक राहत नाही. ती जमीन पूर्ण वेस्ट होते. त्या जमिनीवर कुठल्याही प्रकारचं वनस्पती किंवा पिकं ही घेतली जाऊ शकत नाही आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या जमिनीचं या दूषितकांमुळे उत्पादन क्षमता ही नष्ट होत जाते. दुसरं आहे भूप्रदूषण ही मानवनिर्मित आपत्ती आहे. निसर्गतः कधीच जमिनीचं प्रदूषण होत नाही. जमिनीच्या किंवा भूमीच्या प्रदूषणासाठी संपूर्णतः मानव त्याला कारणीभूत आहे. मानवा थ्रू हे सर्व प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येत असतं.
शेती करण्याच्या अयोग्य पद्धती, कारखानदारी, वाढती लोकसंख्या, वाढतं शहरीकरण यामुळे दिवसेंदिवस भूमीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसतंय. तिसरं जे कारण आहे, सजीवांवर परिणाम घडून येतो. भूप्रदूषणामुळे हळूहळू जंगलांचं प्रमाण कमी होत आहे. त्यामुळे वनस्पतींचं प्रमाण कमी होत आहे. गवताचं प्रमाण किंवा वेगवेगळ्या वनस्पतींचं प्रमाण कमी झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात सजीवांवरही त्याचा परिणाम आपल्याला पाहायला मिळतो. चौथं कारण आहे कारखान्यातील व शहरातील टाकाऊ पदार्थ. कारखान्यातील आणि शहरातील जो कचरा आहे किंवा टाकाऊ पदार्थ आहे हे कुठंतरी जमिनीवर टाकून दिले जातात किंवा फेकून दिले जातात आणि त्यामुळे त्या परिसरामध्ये रोगराई पसरते, दुर्गंधी पसरते, ती जमीन नापीक होते, त्या जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. आणि पाचवं आहे कचऱ्यामुळे भूप्रदूषण होतं. हेच पदार्थ हवा प्रदूषण, जल प्रदूषणाला देखील तितकेच कारणीभूत ठरतात. म्हणजे जेव्हा भूप्रदूषण घडून येतं त्याबरोबर हवेचं प्रदूषणही घडत असतं आणि जलप्रदूषण देखील घडत असतं. आणि म्हणून भूप्रदूषण हे जलप्रदूषण आणि हवा प्रदूषणाला देखील तितकंच कारणीभूत ठरत आहे. म्हणून भूप्रदूषणाचा विचार होणं आणि ते हळूहळू कमी करणं ही जास्त प्रायोरिटीने या गोष्टीकडे बघायला पाहिजे. भूप्रदूषणाचे परिणाम जर आपण बघितले तर पहिला परिणाम आहे जमिनीची उत्पादन क्षमता कमी होते. जेवढा कचरा किंवा जेवढे केमिकल्स, जेवढे रासायनिक घटक हे जमिनीमध्ये, मातीमध्ये पडत राहतील तितकं त्या जमिनीची उत्पादन क्षमता दिवसेंदिवस कमी कमी होत जाईल. आता सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा हरित क्रांती घडून आली त्यावेळेला या पदार्थांमुळे जमिनीची उत्पादकता वाढली, परंतु या सर्व गोष्टींचा अतिरिक्त वापर झाल्यामुळे, जमिनीवर त्या अतिरिक्त वापरल्या गेल्यामुळे मातीमध्ये या घटकांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत गेलं आणि त्याचे दुष्परिणाम हळूहळू आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सुरुवातीला जरी उत्पन्न वाढलं तर नंतर ते उत्पन्न कमी कमी होत जातं आणि नंतर तिची उत्पादन क्षमता कमी होते. हे प्रदूषण जर असंच वाढत राहिलं तर एक दिवस ही जमीन नापीक म्हणून ठरली जाईल आणि त्यामुळे भूप्रदूषण किती परिणामकारक आहे हे आपल्या लक्षात येईल. दुसरं आहे कचऱ्यामुळे परिसरात रोगराई पसरते. जेव्हा जमिनीवर हा कचरा टाकून दिला जातो, अर्धवट कुजलेला कचरा असेल किंवा त्यामुळे त्या परिसरामध्ये दुर्गंधी, रोगराई, डासांचा प्रादुर्भाव किंवा उंदीर घुशींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतो आणि तिथे रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते. त्यामुळे मानवी आरोग्यावर त्याचा घातक परिणाम होतो. मानवी आरोग्याच्या दृष्टीने हे भूप्रदूषण किंवा कचरा प्रदूषण अतिशय घातक असं ठरत आहे. दुर्गंधी किंवा दलदलयुक्त जमीन किंवा घाणीचं साम्राज्य अशा ठिकाणी वाढतं आणि त्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतो. भूप्रदूषणावर काय उपाय आहे याचा विचार जर आपण केला तर आपण जी कारणं बघितली त्या कारणांमध्ये त्याचं प्रमाण जर काही प्रमाणात कमी झालं तर भूप्रदूषण कमी व्हायला त्याची मदत होईल. उदाहरणार्थ जमिनीवर होणारं दूषितकांचं आक्रमण, म्हणजे ही दूषितकं त्याच्यावर प्रक्रिया करून त्याची तीव्रता कमी करून मग ती जमिनीवर टाकली पाहिजे. म्हणजे त्याचा काही प्रमाणात का होईना भूमी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल. भूप्रदूषण ही पूर्ण मानवनिर्मित आपत्ती आहे असं म्हटलं जातं. म्हणजे मानवाकडून जमिनीचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात घडून येत आहे. म्हणून शेती करण्याची पद्धत, शेतीमध्ये कमीत कमी कीटकनाशकांचा वापर, कमीत कमी तणनाशकांचा वापर किंवा रासायनिक खतांचा वापर केला पाहिजे. शेतीला जी जलसिंचनाच्या पद्धती आहे किंवा पिकांना पाणी देण्याच्या पद्धती आहे
अतिरिक्त जलसिंचन केल्यामुळे शेतीमध्ये क्षारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत जातं आणि ती जमीन क्षारयुक्त बनत जाते. आणि म्हणून पिकांना जेवढे पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी त्या पिकांना देणं हे गरजेचं आहे. आता तर आधुनिक अनेक पाणी देण्याच्या पद्धती विकसित झालेल्या आहेत. उदाहरणार्थ स्प्रिंकलर सिस्टीम असेल किंवा ड्रॉपलेट सिस्टीम असेल, ठिबक सिंचन पद्धत, या जर वापरल्या तर पाण्याचं नियोजन पद्धतीने किंवा काळजीपूर्वक ते पाणी वापरलं जातं. त्या पिकाला जेवढ्या प्रमाणात पाण्याची गरज आहे तेवढंच पाणी त्या पिकाला देता येतं. यामुळे जमिनीमधलं क्षारीकरण कमी होतं. अशा प्रकारच्या अनेक उपाय आपल्याला शेतीमध्ये करता येऊ शकतात. आणि कारखान्यांमध्ये किंवा शहरातील जे टाकाऊ पदार्थ आहे त्याची विल्हेवाट लावताना ते बायफर्गेट करणं, त्यातून ओला कचरा सुका कचरा वेगळा करणं, त्यातून खतांची निर्मिती किंवा जैविक खत निर्माण करणं, सेंद्रिय खताची निर्मिती करणे आणि उरलेले जे टाकाऊ पदार्थ आहे ते एकतर त्याचं ज्वलन करणे किंवा त्याची विल्हेवाट योग्य प्रकारे लावणे. त्यामध्ये धातू प्लास्टिक वगैरे असेल तर त्याचा रियूज करणे, असे अनेक प्रकारचे उपाय या कचरा प्रदूषणावर करता येऊ शकतात की ज्यामुळे जलप्रदूषण कमी होईल, तसंच हवेचं प्रदूषण कमी होईल आणि भूप्रदूषण देखील कमी होण्यास त्याची मदत होईल. अनेक शहरांमध्ये हे प्रयोग सुरू झालेले आहेत. आता शहरातील कचरा एक ठिकाणी जमा केला जातो, कचरा डेपोमध्ये त्याचं विलगीकरण केलं जातं, त्यातनं जो कचरा रियूज करता येईल तशा प्रकारच्या कचऱ्याचा रियूज केला जातो. नंतर काही कचऱ्यापासून खत किंवा कंपोस्ट खत निर्माण केलं जातं आणि जो अनावश्यक कचरा आहे तो मग जाळला जातो आणि त्याची तीव्रता कमी केली जाते. पण कचरा जाळल्यामुळे सुद्धा हवेचं प्रदूषण होणार. म्हणजे एकदा एक प्रदूषणाने जागा घेतली की हळूहळू त्याचे दुष्परिणाम इतर घटकांवर देखील होत असतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असतं. परंतु हे जर उपाय केले, कडक कायदे केले तर हे प्रदूषण त्याची तीव्रता नक्कीच कमी होऊ शकते. यासाठी जनजागृती करणं गरजेचं आहे. प्रत्येक लोकांना याचं महत्त्व पटवून देणं आणि हळूहळू हे प्रदूषण कसं कमी करता येईल याकडे लक्ष देणं गरजेचं आहे की जेणेकरून पुढच्या पिढीसाठी ही जमीन असेल, हवा असेल, पाणी असेल हे शुद्ध मिळेल या दृष्टीनं प्रयत्न करणं गरजेचं आहे. थँक्यू. झाला आता थोडं लवकर